हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत विदुरजी आणि मैत्रेय मुनी यांच्या संवादामध्ये आज ऐकूया ब्रह्माजींद्वारे वेगवेगळ्या प्रकारांची जीवांची निर्मिती कशी केली. शौनक उवाच महिं प्रतिष्ठाममध्यस्य सौते स्वायंभुवो मनुः कान्यन्वतिष्ठत् द्वाराणि मार्गायावरजन्मनाम. शौनक मुनींनी अशा पद्धतीने सूत गोस्वामींकडे प्रश्न विचारला. हे सूत गोस्वामी, पृथ्वी पुन्हा तिच्या कक्षेत स्थिर झाल्यानंतर भविष्यात जन्म घेणाऱ्या व्यक्तींना मुक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी स्वयंभू मनूंनी काय केले. यापूर्वी आपण श्रवण केलं की कशा पद्धतीने ब्रह्माजींनी मनूची उत्पत्ती केल्यानंतर त्याला राहण्यासाठी जागा म्हणून पृथ्वी हिची आवश्यकता होती, परंतु ती गर्भोदक सागरामध्ये बुडालेली होती. तिचा उद्धार करण्यासाठीच वराहदेव प्रकट झाले. ही कथा आपण श्रवण केलेली आहे. आता त्यानंतर पुढे प्रजा उत्पत्ती कशी झाली याच्याबद्दल प्रश्न हा विचारला गेलेला आहे. त्याआधी संपूर्ण सृष्टीचं वेगळ्या पद्धतीने वर्णन केलं जाईल. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्या अनुसार हे दुसऱ्या वेळी झालेल्या सृजनाची माहिती देत आहेत. शौनक ऋषींनी विदुरांविषयी चौकशी केली. विदुर हे महान भक्त आणि भगवान श्रीकृष्णांचे घनिष्ठ मित्रही होते आणि त्यांनी आपल्या थोरल्या बंधूच्या सहवासाचा त्याग केला होता, धृतराष्ट्राचा. कारण धृतराष्ट्राने स्वतःच्या पुत्रांसहित भगवत इच्छेविरुद्ध योजना आखल्या होत्या. विदुरांचा जन्म व्यासदेवांच्या देहापासून झाला होता आणि ते व्यासदेवांपेक्षा कोणत्याही दृष्टीने कनिष्ठ नव्हते आणि स्वतः ते यमराजांचे अवतार असल्यामुळे धर्ममूर्ती पण होते. अशा रीतीने त्यांनी अगदी अंतःकरणपूर्वक भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला व ते कृष्ण भक्तांवर आसक्त होते. आणि त्यांचं वर्णन करतायत वीरजास तीर्थसेवया. वीरजा अर्थात विगत रजा, ज्यांच्या हृदयातनं रजोगुण तमोगुण पूर्णपणे नष्ट झाला होता आणि संपूर्ण तीर्थस्थळांमध्ये त्यांनी जाऊन सेवा केली होती, असे विदुरजी आहेत. शेवटी ते हरिद्वार इथे येऊन पोहोचले. सर्व तीर्थस्थळ करून आल्यानंतर हरिद्वारला पोहोचले. आध्यात्मिक जीवनाच्या विज्ञानाचे अग्रणी विद्वान असलेले महर्षी त्यांना तेथे भेटले. त्यावेळी त्यांनी त्या महर्षींना, मैत्रेय ऋषींना अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच शौनक ऋषींनी प्रश्न विचारला की विदुरांनी मैत्रेयांना आणखी काय काय विचारले. विदुर आणि मैत्रेय यांच्यातील संवादाविषयी शौनक मुनींनी पृच्छा केली. त्यांच्या संभाषणात भगवंतांच्या अमल अत्यंत शुद्ध असलेल्या लीलांविषयीची अनेक वर्णने आली असणार आहेत. अशी वर्णने वा कथा श्रवण करणे हे गंगाजळाप्रमाणेच अत्यंत पवित्र आणि त्यामध्ये स्नान केल्याने व्यक्ती सर्व पापातनं मुक्त होतो. त्याच पद्धतीचा अनुभव व्यक्ती अशा दिव्य कथांचं श्रवण केल्याने सर्व पापकर्मांपासून मुक्त होत असतो. अहो सूत गोस्वामी, तुमचे कल्याण असो. भगवंतांच्या अतिशय उदात्त आणि स्तुत्य अशा लीलांचे कृपा करून आपण काय करा, कथन करा. तानह कीर्तय भद्रम ते कीर्तन्योदार कर्मणः. का? कारण भगवंतांच्या अमृतमय लीलांचे श्रवण करून पूर्णतः व्यक्ती तृप्त होऊ शकेल. रसज्ञ, भगवंतांच्या कथांचं रसपान करणाऱ्या व्यक्तीला रसज्ञ म्हणतात. तर असा कोण भक्त आहे जो कोण तृप्पेत हरिलीलामृतम पिबन. भगवंतांच्या अशा लीला अमृताचं आस्वादन करणारा भक्त कसा बरं तृप्त होऊ शकेल.
नैमिषारण्यमधील थोर ऋषींनी लीला कथन करण्याविषयी अशी विनंती केल्यावर ज्यांचे मन भगवंतांच्या अलौकिक लीलांमध्ये तल्लीन झाले होते ते रोमहर्षणपुत्र सूत गोस्वामी म्हणाले, आता मी सांगतो ते कृपा करून तुम्ही ध्यानपूर्वक श्रवण करा. श्रूयतामिति. सूत उवाच. भगवंतांनी आपल्या दिव्य शक्तीने वराह रूप धारण करून पृथ्वीला महासागराच्या तळापासून वर उचलून घेण्याची आणि हिरण्याक्ष या महादैत्याचा लीला करत करत वध करण्याची क्रीडा सुद्धा केली. ही कथा ऐकून भरत कुलामध्ये उत्पन्न झालेले विदुर अत्यंत आनंदित झाले. नंतर ते मैत्रेय मुनींना म्हणाले, विदुर उवाच. प्रजापती पती सृष्ट्वा प्रजासर्गे प्रजापतीन् किमारभत मे ब्रह्मन् प्रबृह्या व्यक्तमार्गवीत. विदुरजी म्हणाले, हे पुण्यशील महर्षी, आम्ही कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी आपण सर्व काही जाणतात. तेव्हा मला हे सांगा की सर्व सजीव सृष्टीचे निर्माते प्रजापती यांच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवांनी सर्व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीसाठी काय केले? कारण ब्रह्माजींनी मनु, स्वयंभू मनु हे जे प्रजापती यांची उत्पत्ती केली त्यानंतरचा विस्तार कसा झाला? त्यामुळे जिथे मैत्रेय ऋषींना अव्यक्त मार्गवित हा शब्द किंवा हे विशेषण वापरण्यात आलेलं आहे. कारण ते अव्यक्त आपल्या दृष्टीपथातील सामान्य व्यक्तीसाठी जे तो बघू शकत नाही, तशा पद्धतीने आपण आमच्या पलीकडे, आमच्या दृष्टी पलीकडे असणाऱ्या गोष्टींना जाणतात. त्यामुळे आपण असे दिव्यज्ञान आम्हाला देऊ शकतात. आणि विदुरजी विचारतात, प्रजापतींनी अर्थात मरीची आणि स्वयंभू मनुसारखे प्राणीमात्रांचे निर्माते ब्रह्मदेव यांच्या आदेशानुसार कशी उत्पत्ती केली आणि त्यांनी हे प्रकट विश्व कसे काय निर्माण केले? ही सर्व निर्मिती आणि त्यांनी आपापल्या पत्न्यांच्या साह्याने केली का, वा आपले ते कृत्य करताना ते स्वतंत्रच राहिले? अर्थात जसे ब्रह्माजी किंवा भगवान स्वयं विष्णू बिना पत्नीच्या संयोगानेच सर्व प्रजा उत्पन्न करतात, काय तशा पद्धतीने दिव्य प्रजा उत्पन्न केली की पती पत्नींनी एकत्र पुत्रांना जन्म दिला जसं या जगतामध्ये बघायला मिळतं, अथवा त्यांनी सर्वांनी मिळून सामूहिकपणे उत्पत्ती केली? अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर मैत्रेय मुनी देतात. प्रकृतीच्या 3 गुणांच्या समन्वयातील समतोलामध्ये जे सत्व, रज आणि तम आहे, यांच्या समतोलामध्ये जेव्हा जीवाच्या अदृश्य कर्मांमुळे, भगवंत महाविष्णूंमुळे आणि काळाच्या प्रेरणेमुळे क्षोभ उत्पन्न झाला, तेव्हा अखिल भौतिक घटक महत्तत्व निर्माण झाले. तर भगवंत आणि काळ या दोन्हींद्वारे काय होते? महत्तत्वाची निर्मिती होते. जीवाच्या दैवगतीच्या प्रेरणेनेच 3 प्रकारचा मिथ्या अहंकार रजोगुणाचे प्राधान्य असलेल्या महत्तत्वापासून निर्माण झाला. पुढे या अहंकारापासून 5 घटकांचे अनेक वर्ग प्रकट झाले. अर्थात 5 कर्मेंद्रिया, 5 ज्ञानेंद्रिया आणि 5 तन्मात्रा अर्थात या इंद्रियांचे विषय. जसे पहिले 5 घटक जे आहेत ते मूळ तत्व आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. दुसऱ्या 5 घटकांना तन्मात्रा किंवा इंद्रियांचे विषय म्हणतात, ज्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध आहेत. आणि जे ज्ञानेंद्रिय आहेत ते आहेत नेत्र, कर्ण, नासिका, जिव्हा आणि त्वचा. आणि कर्मेंद्रिय आहेत वाणी, हस्त, पाद, गुदा आणि जननेंद्रिय. अशा पद्धतीने हे 5-5च्या संख्येने उत्पन्न होतात. स्वतंत्रपणे भौतिक विश्वाची निर्मिती करण्यास असमर्थ ठरल्यानेच ती तत्वे स्वतःहून काही निर्माण करू शकत नाही. त्यामुळे भगवंतांच्या शक्तीच्या साह्याने एकत्रित येऊन मग एक तेजस्वी अंडे निर्माण करू शकले. ते तेजस्वी अंड 1000 वर्षांहून अधिक काळासाठी तसेच निर्जीव अवस्थेमध्ये
कारणोदक सागरामध्ये पडून राहिले. त्यानंतर भगवंतांनी त्यामध्ये गर्भोदकशाही विष्णू म्हणून विस्तार करून प्रवेश केला. भगवंत गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतून सहस्त्र सूर्यांप्रमाणे तेजस्वी असे एक दिव्य कमळ उत्पन्न झाले. हे कमळ सर्व बद्ध जीवांचे आश्रयस्थान आहे. या कमळातून प्रथम जन्मास आलेला जीव म्हणजे सर्व सामर्थ्यशाली ब्रह्मदेव आहेत. गर्भोदक सागरात पोहळलेल्या भगवंतांनी जेव्हा ब्रह्मदेवांच्या हृदयात प्रवेश केला तेव्हा ब्रह्मदेवांनी आपली बुद्धिमत्ता जागृत केली आणि या जागृत बुद्धिमत्तेच्या साह्याने त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाची पूर्वीप्रमाणेच रचना करण्यास प्रारंभ केला. कारण ही सृष्टी पुन्हा पुन्हा भूत्वा भूत्वा प्रलीयते, पुन्हा पुन्हा प्रकट केली जाते आणि पुन्हा पुन्हा अप्रकट केली जाते. तर आता नवीन पद्धतीने पुन्हा आधीप्रमाणेच तिचं निर्मिती कार्य चालू झालं. ब्रह्मदेवांनी सर्वप्रथम स्वतःच्या छायेपासून, सावलीपासून बद्ध जीवांवरील अज्ञानाच्या आवरणांची निर्मिती केली, ज्याचं वर्णन आपण आधी श्रवण केलेलं आहे. ही 5 प्रकारची आहेत आणि त्यांनाच तामिस्र, अंधतामिस्र, तमस, मोह आणि महामोह असे म्हणतात. तर सांगितलेलं आहे तमः, तम म्हणजे काय? अविवेक. मोह स्याद अंतःकरण विभ्रमः, आणि मोह म्हणजे हृदयाचा विभ्रम, काय करायचं काय नाही करायचं. महामोहस्तु विज्ञेयः ग्राम्य भोग सुखैषणा, आणि महामोह अर्थात मी आणि माझं याच्या भोगामध्ये लागणे. मरणम ही अंधतामिस्रम, अंधतामिस्र अर्थात मृत्यूचं दुःख. तामिस्रम अर्थात क्रोध, राग येणे. अशा पद्धतीने अविद्येचे हे 5 प्रकार आहेत. अत्यंत तिरस्कार वाटल्याने मग ब्रह्मदेवांनी अज्ञानाचे शरीर टाकून दिले, असं ती छाया जी होती तिला सोडून दिले. आणि ही संधी पाहून मग यक्ष आणि राक्षसांनी त्या शरीराचा अधिकार घेण्यासाठी झेप घेतली. ते शरीर मग पुढे जाऊन रात्रीच्या रूपाने अस्तित्वात आले, कारण छाया ही काळी असते आणि ही रात्रच मग तहान आणि भुकेचे उगमस्थान आहे. भूक आणि तहानेने मग व्याकुळ झालेल्या त्या यक्ष आणि राक्षसांनी ब्रह्मदेवांनाच भूक लागल्यामुळे खाऊन टाकण्यासाठी सर्व बाजूंनी धाव घेतली, कारण दुसरं काही त्यांना खाण्यासाठी तिथे दिसत नव्हतं. त्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवांवरतीच आक्रमण केलं आणि ते जोरजोराने ओरडू लागले, त्याला मुळीच सोडू नका, त्याला खाऊन टाका. सर्व देवतांचे प्रमुख असणारे ब्रह्माजी अत्यंत चिंताग्रस्त झाले आणि म्हणाले, अरे मला खाऊ नका, माझी रक्षा करा. तुम्ही माझ्यापासून जन्म घेतलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही माझे बाळ आहात, पुत्र आहात, म्हणून तर तुम्ही यक्ष आणि राक्षस आहात. अशा पद्धतीने ब्रह्मजी त्यांच्याकडे प्रार्थना करतायत. नंतर त्यांनी सत्वगुणाच्या प्रभेने, तेजाने तेजपुंज निर्माण झालेल्या प्रमुख देवता यांना प्रकट केले. त्यांच्यापुढे त्यांनी दिवसाचे तेजस्वी रूप ठेवले आणि देवतांनी हसत खेळत ते आपल्या स्वाधीन करून घेतले. छाया यक्ष आणि राक्षसांनी घेतली आणि प्रकट तेज रूप दिवसाचं हे देवतांनी घेतलं. ब्रह्मदेवांनी नंतर आपल्या जघण भागापासून दानवांना जन्म दिला. त्यांनी लैंगिकतेचे अमर्याद आकर्षण त्यांच्यामध्ये बघितले. कामलोलुपतेमुळे ते मैथुन भोगाकरिता ब्रह्मदेवांजवळच गेले, कारण असा शारीरिक संपर्क करण्यासाठी तिथे दुसरं कोणी नव्हतं. तर त्यांनी ब्रह्माजींवरतीच आक्रमण केलं. आराधनीय असे ब्रह्माजी प्रथम त्यांच्या मूर्खपणाला हसले, अरे हे किती मूर्ख आहेत. परंतु निर्लज्ज असे ते असुर आपल्या पाठीमागेच लागलेले बघितल्यानंतर ब्रह्माजींना फार राग आला आणि मग नंतर ते घाबरल्यामुळे मोठमोठ्याने पळून जाऊ लागले. ब्रह्माजी मग जाणार कुठे जगतामध्ये, तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी ते भगवान श्रीहरींजवळ जातात. कारण भक्तानाम अनुरूपात्मदर्शनम, हे भगवान श्रीहरी सर्व प्रकारचे वर आपल्या अनुग्रहाय भक्तांना देऊ शकतात. आपल्या भक्तांचे आणि आपल्या चरणकमलांचा आश्रय घेणाऱ्यांचे
दुःख ते परिपूर्ण पद्धतीने निवारण करीत असतात. ते आपल्या भक्तांच्या समाधानासाठीच आपली असंख्य दिव्य रूपे आणि अवतार हे प्रकट करीत असतात. मग ब्रह्माजी भगवंतांकडे जाऊन काय म्हणतात? हे प्रभू, पाही माम परमात्मस्त्वं ते. हे प्रभू, आपण सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहात. या पापी दानवांपासून कृपा करून माझी रक्षा करा. तुमच्या आज्ञेवरूनच मी त्यांना निर्माण केले आहे. आता कामवासनेमुळे, भौतिक इच्छामुळे प्रक्षुब्ध होऊन ते माझ्यावरतीच आक्रमण करण्यासाठी धावत आहेत. हे प्रभू, एकमेव तुम्हीच दुःखितांचे क्लेश नष्ट करण्यास आणि तुमच्या चरणांचा आश्रय कधीच न घेणाऱ्यांना क्लेश देण्यास समर्थ आहात. जे लोक आपल्या दिव्य चरणांचा आश्रय घेतात त्यांना आपण वाचवतात, आणि जे आपला द्वेष करतात त्यांना क्लेशद, त्यांना दुःख देत असतात. त्यामुळे आपण काय आहात? विविक्त अध्यात्मदर्शन, अर्थात दुसऱ्या लोकांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे स्पष्टपणे पाहू शकतात. असे आपण दिव्य भगवंत आहात. असे भगवंत ब्रह्मदेवांच्या दुःखाची जाणीव ठेवतात. म्हणून ते ब्रह्माजींना म्हणतात, घोराम इति उक्तः विमुमोचः. तुझा असा जो अपवित्र शरीर आहे, तुझ्या या अपवित्र शरीराचा तू काय कर? त्याग कर, सोडून दे. ही मनोवृत्ती, हिला त्याग कर. अशा प्रकारे त्यांनी आज्ञा दिल्यानंतर ब्रह्मदेवांनी आपले त्या पद्धतीचे शरीर हे त्यागले. त्यानंतर ब्रह्मदेवांनी सोडलेल्या त्या शरीराने जेव्हा दिवस व रात्रीचे मिलन होते, अशा संध्याकाळच्या संधी प्रकाशाचे रूप घेतले. त्यावेळी कामवासना उद्दीप्त होत असते. जसं आपण दिती आणि कश्यप मुनी यांच्या संदर्भामध्ये राक्षसांचा जन्म कसा होतो याच्यामध्ये श्रवण केलं आहे. रजोगुणाचा प्रभाव असलेल्या आणि म्हणूनच स्वभावताच कामुक असलेल्या असुरांना वाटले की ती जणू काही एक युवती किंवा स्त्रीच आहे, जिचे चरणकमळ पैंजणांनी किणकिणत आहेत, जिचे नेत्र मदाने विस्फारले आहेत, आणि जिच्या कमरेवरती पारदर्शी वस्त्र असून त्यावरती कमरपट्टा चमकत आहे, आणि तिचे वक्षस्थळ अत्यंत मोठे होते, आणि ते एकमेकाच्या एकदम जवळ असल्याने त्याच्यामध्ये कोणतेही अंतर नव्हते. तिची नासिका अतिशय सुरेख होती आणि दात सुंदर होते. ओठांवरती रमणीय स्मित खेळत होते, आणि ती असुरांवर खेळकर दृष्टीने दृष्टिपात करीत होती. काळ्याभोर केसांनी ती शोभून दिसणारी स्त्री लज्जेमुळे जणू स्वतःला लपवीत होती. ती स्त्री पाहून सर्व राक्षस असुर तीव्र कामवासनेमुळे उन्मत्त झाले. मग असुर काय करायला लागले? त्या स्त्रीची तुलना, स्तुती करायला लागले. अहो काय हे सौंदर्य! अहो किती असामान्य आत्मसंयम आहे! अहो काय हे उमलते तारुण्य! कामप्रेरित होऊन आम्ही तिची अति उत्कटतेने कामना करीत आहोत, आणि आमच्यामध्ये ती एखाद्या पूर्णपणे कामरहित व्यक्तीप्रमाणेच फिरत आहे. अशा पद्धतीने तिचं वर्णन करीत आहेत. एका तरुण युवतीचे रूप लाभल्यासारखी दिसणारी ती सायंकाळची संध्या वेळ पाहिल्यानंतर तिच्याविषयी विविध प्रकारे असे तर्क कुतर्क करीत त्या दुष्ट बुद्धीच्या असुरांनी तिचा सन्मान केला, आणि मोठ्या आदराने ते तिच्याशी पुढील प्रमाणे बोलू लागले. हे सुंदर कन्ये, तू कोण आहेस? कासी? तू कोणाची पत्नी वा कन्या आहेस? कस्यासी? आणि येथे आमच्या समोर येण्यात तुझा काय हेतू आहे? दुर्दैवी अशा आमच्या सर्वांपुढे आपल्या या अमूल्य रूप सौंदर्याचा व्यापार मांडून तू आम्हाला का दुःख देत आहेस, पीडा देत आहेस? हे सुंदरी, तू कोणीही असो, परंतु तुझे दर्शन आम्हास घडले आहे हे आमचं काय भाग्यच आहे. चेंडूशी खेळताना तू आम्हा पाहणाऱ्यांची मने मात्र विचलित केली आहेस. हे शालिनी, जेव्हा भूमीवरून उसळणारा चेंडू तू आपल्या हातांनी पुन्हा पुन्हा आपटतेस, तेव्हा तुझे चरणकमल एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत, आणि तुझी स्वच्छ दृष्टीसुद्धा मंद झालेली आहे. हे सुंदरी,
तुझे सुंदर केस तू बांधले पाहिजेस. बुद्धी आच्छादित झालेल्या असुर त्या संध्याकाळेला आपल्या मोहमयी रूपाचे प्रदर्शन मांडणारी जणू एक रूपवती स्त्रीच आहे असे समजले आणि त्यांनी तिला स्वतःच्या अधीन केले. त्यामुळे हा संध्याकाळचा वेळ अशुद्ध मानलेला आहे. त्या काळामध्ये हे सर्व राक्षस आणि असुर हे जास्त करून कार्य करण्यामध्ये उत्साही असतात. नंतर मग त्यांनी गंभीर आणि अर्थपूर्ण हास्य करीत पूज्य ब्रह्मदेवांनी आपल्या सुंदर कांतीने जी स्वतःचा आस्वाद घेत होती अनेकानेक गंधर्व आणि अप्सरांच्या समुदायांची निर्मिती केली. त्यानंतर ब्रह्मदेवांनी चंद्रप्रकाशाच्या त्या कांतिमान आणि प्रिय रूपाचा त्याग केला. विश्वावसु आणि जे दुसरे गंधर्व आहेत मग त्यांनी त्या दिव्य चंद्रप्रकाशाचा स्वीकार केला. त्यानंतर ब्रह्मदेवांनी आपल्या आळसापासून भूत आणि पिशाच यांची निर्मिती केली. पण जेव्हा ही भूत आणि पिशाचाचे केस मोकळे सोडून नग्न अवस्थेत त्यांच्यासमोर उभे राहिले तेव्हा त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. जीवमात्रांची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवांनी जांभईच्या रूपाने फेकून दिलेल्या शरीराचा अधिकार मग या भूत आणि पिशाचांनी घेतला. त्या शरीराला निद्रा असेही म्हणतात. त्यामुळे जेव्हा आळस येतो त्यानंतर निद्रा येते. तिच्यामुळेच लाळही गळते. तर झोप येत असताना लोकांची लाळ पण गळते. भूत पिशाचे अपवित्र मनुष्यांवर हल्ला करतात. त्यामुळे लाळ गळल्यानंतर व्यक्तीने तोंड धुतलं पाहिजे. हातपाय धुतल्यानंतर साफ केल्यानंतरच व्यक्तीने झोपलं पाहिजे. आणि त्या प्रकारच्या हल्ल्यासच वेड असे म्हणतात. त्यामुळे व्यक्तीने पवित्र राहायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती भूत पिशाच यांचा अतिरेकी अटॅक नाही होणार. आपण शक्ती व इच्छेने पूर्ण आहोत असे ओळखून जीवमात्रांचे निर्माता भगवान ब्रह्मदेव यांनी आपल्या नाभीपासून आणि अदृश्य रूपापासून साध्य आणि पितरांचे समुदाय निर्माण केले. आपल्या अस्तित्वाचे उगमस्थान असलेले ते अदृश्य शरीर पितरांनी आपल्या अधिकारामध्ये घेतले. या अदृश्य शरीराच्या माध्यमातूनच कर्मकांडामधील कुशल लोक साध्यांना आणि पितरांना अर्थात आपल्या दिवंगत पूर्वजांच्या रूपाने असलेल्या श्राद्ध प्रसंगी विविध वस्तू या अर्पण करीत असतात. ते सर्व ब्रह्माजींच्या नाभी आणि अदृश्य रूपापासून निर्माण झाले. नंतर ब्रह्मदेवांनी अदृश्य होण्याच्या अंतर्धान होण्याच्या आपल्या क्षमतेने सिद्ध आणि विद्याधर यांची निर्मिती केली आणि मग त्यांनी आपले अंतर्धान नामक अद्भुत रूप त्यांना दिले. एका दिवशी सजीवांच्या निर्मात्या ब्रह्मदेवांनी पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले आणि त्या प्रतिबिंबाची ते स्तुती करीत त्या प्रतिबिंबापासून त्यांनी किमपुरुष तसेच किन्नरांची सुद्धा निर्मिती केली. ब्रह्मदेवांनी त्यागलेला त्या छायारूपाचा ताबा लगेच या किन्नर आणि किमपुरुष लोकांनी घेतला. म्हणूनच ते आपल्या जोडीदारांसमवेत ब्रह्मदेवांच्या महान कृत्यांची स्तोत्रे प्रत्येक दिवशी उषक्काली हे गात असतात. एकदा ब्रह्मदेव आपले शरीर पूर्णपणे ताणून शयनावस्थेत पहुडलेले होते. सृष्टी निर्मितीचे कार्य योग्य गतीने होत नसल्याची त्यांना फार चिंता वाटत होती आणि अशा चिंतेच्या भरातच त्यांनी आपले ते चिंतायुक्त शरीर त्यागले, सोडून दिले. हे विदुर, त्या शरीरावरून जे केस पडले त्यांचे रूपांतरण सापांमध्ये झाले आणि जेव्हा ते शरीर हातपाय आकसून घेऊन सरपटत होते तेव्हा त्यापासून क्रूर आणि भयानक असे सर्प आणि फणा पसरलेले नागही उत्पन्न झाले. एके दिवशी स्वयंभू आणि आदिजीव ब्रह्मदेवांना वाटले की आपल्या जीवनाचा उद्देश सफळ झाला आहे. सर्व प्रकारचे जीव उत्पन्न झाले. त्यावेळी त्यांनी आपल्या मनापासून जगाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या मनूची निर्मिती केली. कारण हे बाकीचे लोक फक्त काय करणार, या जगतातच पडून राहतील. परंतु या जगतातनं उद्धार होण्याची इच्छा असणारा योग्य पुरुष म्हणून मनूची त्यांनी निर्मिती केली. स्वतः आत्मवंत असे ब्रह्मदेवांनी त्यांना आपले स्वतःचे मानवी रूप दिले. त्यांना पाहिल्यानंतर
जे त्यांच्या पूर्वी निर्माण झालेले होते, असे देव, गंधर्व इत्यादींनी सर्व विश्वाचा स्वामी असलेल्या ब्रह्मदेवांची स्तुती केली आणि त्यांनी प्रार्थना केली, अहो एतज्जगत्स्रष्ट सुकृतं बत ते कृतं प्रतिष्ठिता क्रिया यस्मिन् साकमन्न मदामहे. हे विश्वनिर्माता ब्रह्माजी, आम्ही फार आनंदित झालो आहोत. तुमची निर्मिती अत्यंत उत्तमच आहे. आता सर्व प्रकारचे कर्मकांडीय विधी या मानवी रूपामध्ये योग्य रीतीने प्रस्थापित झाले आहेत आणि म्हणून आम्ही सर्वजण आता यज्ञीय आहुती वाटून घेऊ. अर्थात जे मनुष्य सर्व प्रकारचे यज्ञ करतील त्यानंतर जो महाप्रसाद मिळेल भगवंतांचा, त्या यज्ञाला अर्पण केल्यानंतर त्याचा आम्ही थोडा थोडा भाग घेऊन स्वतःचं कल्याण प्राप्त करू शकतो. कठोर तपश्चर्या, पूजाविधी, मनाची एकाग्रता आणि भक्तीमधील तल्लीनता यांनी पूर्णपणे युक्त होऊन, तसेच निर्विकारपणा आणि इंद्रिय निग्रह साधून स्वयंभू ब्रह्मदेवांनी आपले पुत्र म्हणून थोर थोर ऋषी मग यांची निर्मिती केली. यांपैकी प्रत्येकास त्या अजन्मा विश्वनिर्मात्या ब्रह्मदेवांनी आपल्या शरीराचा एक एक अंश दिला. तो प्रत्येक अंश तीव्र ध्यान, मनाची एकाग्रता, अद्भुत अतिनैसर्गिक शक्ती, कठोर तपश्चर्या, पूजन आणि वैराग्य या गुणविशेषांनी युक्त होता. त्यामुळे जिथे विरक्तिमत हा शब्द आलेला आहे, वैराग्याच्या गुणविशेषाने युक्त असे. जोपर्यंत भौतिक संसारातनं व्यक्तीला वैराग्य बुद्धी नसेल, चुकीच्या लोकांचा संग टाळण्याची इच्छा नसेल, तोपर्यंत आध्यात्मिक साधू संतांचा संग प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्या संघामध्ये अशा योगधारणेद्वारे, योग समाधीद्वारे भगवंतांच्या हृदयामध्ये, अर्थात आपल्या हृदयामध्ये भगवंतांच्या चरणकमलांचं ध्यान करणं शक्य होणार नाही. त्यामुळेच व्यक्तीने 4 प्रकारची मुख्य वैराग्याची तत्त्व यांचं पालन केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा अवैध शारीरिक संग याचा त्याग केला पाहिजे, मांसाहाराचा त्याग केला पाहिजे, नशा मद्यपान यांचा त्याग केला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या द्यूत अर्थात सट्टाबाजीपासनं लांब राहिलं पाहिजे. या 4 तपस्यांना, तत्वांनाच तपस्या असे म्हणतात. कृष्ण भावनेमध्ये भगवंतांवर मन जर केंद्रित करायचं असेल तर हीच आध्यात्मिक साक्षात्काराची विशेष प्रक्रिया आहे. यानंतर मनू आणि यांच्यापासून पुढे सृष्टीची प्रजा उत्पत्ती कशी झाली याचं श्रवण करूया येणाऱ्या कथेमध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.